नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही ऐकताय आपलं ॲग्रोवनचं शेत मार्केट पॉडकास्ट. आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजारांचा आढावा घेणार आहोत. त्यामध्ये आपले महत्त्वाचे जो 2 पिकं आहेत, सोयाबीन आणि कापूस, त्याच्यासोबतच हरभरा, टोमॅटो आणि मका या एकूण 5 शेतीमाल बाजाराचा आपण आढावा घेऊयात. चला तर मग आज सुरू करूयात आपलं शेत मार्केट पॉडकास्ट. सुरुवात करूयात सोयाबीनपासून. सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आज पुन्हा कमी झाला होता. सोयाबीनच्या भावानं आज $12.12 प्रति बुशेलची पातळी गाठली होती. तर सोयाबीनचा भाव कमी होऊन $360 आला होता. आता देशातील भाव अजूनही कमीच आहे. सोयाबीनला आजही 4,500 ते 4,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. देशातील भाव पातळी जागची हलताना आपल्याला अजून सुद्धा दिसत नाही, त्यामुळे शेतकरी सुद्धा अडचणीत आहेत. बाजारातील आवक सरासरी प्रमाणात आपल्याला दिसते, म्हणजे आवकेत फार मोठे बदल होताना दिसत नाहीत. आता बाजारातील ही जी आवक आहे ती आणखीन काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आपलं पुढचं कमोडिटी आहे ती आहे म्हणजे कापूस. कापसाचे जर आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर कापसाच्या भावात आपल्याला सुधारणा दिसून आली आहे. कापसाचे वायदे 82.31 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान पोहोचले होते, म्हणजे कालच्या तुलनेत आज भाव वाढला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढत असताना देशातील भाव पातळी मात्र स्थिर होती. देशातील कापसाचे भाव चालू हंगामामध्ये कमीच दिसत आहेत. कापसाचे भाव आजही 6,600 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान होते. कापसाची आवक आजही 1,80,000 गाठींच्या दरम्यान होते. कापसाचे भाव कमी असतानाही बाजारातील आवक चांगली आहे, त्यामुळे दरावरील दबाव सुद्धा कायम दिसतोय. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता वळूया टोमॅटोकडे. आता टोमॅटोच्या बाजारात आपल्याला दिसतो तो दबाव कायमच आहे. टोमॅटोचे भाव मागील 2 आठवड्यांपासून काहीसे कमी झालेले दिसत आहेत. बाजारातील टोमॅटोची आवक मागील काही दिवसांपासून कमी जास्त होताना दिसते, परंतु आवक जास्त प्रमाणात कमी होत नाही आणि वाढताना सुद्धा दिसत नाहीये. एक जी आवकेची पातळी आहे ती कायम दिसते. टोमॅटो बाजारातील दबाव त्यामुळे आपल्याला सुद्धा दिसतोय. सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी 1,200 ते 1,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोचा भाव आज काहीसा कमीच होता. टोमॅटोची आवक आणखी काही दिवस चांगली राहू शकते. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजाराला आधार मिळू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करतायत. आता बघूया मका बाजाराविषयी. मक्याचा भाव सध्या चांगला दिसतोय. आपल्याला माहिती आहे की देशातील मक्याचं उत्पादन यंदा घटलेलं आहे, तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनॉलसाठी मागणी दिसते. म्हणजेच या दोन्ही उद्योगांकडून मक्याला उठाव चांगला मिळतोय. यामुळे मक्याच्या भावात मागील 2 आठवड्यांमध्ये क्विंटल मागं किमान 50 रुपयांची वाढ दिसून आली. सध्या मक्याला प्रति क्विंटल सरासरी 2,200 ते 2,400 रुपयांचा भाव मिळतोय. यापुढील काळात मक्याची मागणी वाढून भावाला आधार मिळू शकतो, कारण रब्बी हंगामातील मका लागवड जरी सरासरी एवढी होत असली तरी मका पिकाला पाणी टंचाई आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसू शकतो. म्हणजेच देशातील मका उत्पादन कमीच राहू शकतं. त्यामुळं मक्याच्या भावाला चांगला आधार आहे असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता बघूया रब्बीतील महत्त्वाचं पीक हरभऱ्याचे बाजारभाव. देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दबावाचे दिसत आहेत. आता याचं मुख्य कारण आहे सरकारची विक्री. आपल्याला माहीतच आहे की सरकार आता थेट ग्राहकांना डाळ विकतंय आणि तेही कमी भावात. त्यामुळे साहजिकच याचा भाव आपल्याला खुल्या बाजारावर दिसून येतोय. हरभऱ्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून नरमलेलाच दिसतोय. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक बाजारांमध्ये हमीभावापेक्षा बाजारभाव कमी आहेत. आता सध्या जो भाव मिळतोय तर तो 2023च्या ऐन हंगामात जेव्हा आवक जास्त असताना सुद्धा ज्या पातळीवर होता तेवढाच आहे. सध्या हरभऱ्याला 4,700 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आणि हा भाव हमीभावापेक्षा म्हणजेच 5,440 रुपयांपेक्षा कमी आहे. तर यंदा हरभरा लागवडही कमी झाली, पण सरकार बाजारावर दबाव ठेवून आहे. त्यामुळे हरभरा बाजारात उत्पादन किती होतं यावर अवलंबून असेल असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. हे होतं आजचं शेत मार्केट पॉडकास्ट. आपण आजपासून रोज सायंकाळी 5 वाजता शेत मार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. तर मग पुन्हा भेटूया उद्या आपल्या या शेत मार्केट पॉडकास्टच्या माध्यमातून. धन्यवाद. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स. शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा. फक्त बातम्या, घटना नव्हे तर सखोल विश्लेषण. मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. agrowon.com ला अवश्य भेट द्या.